पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पडले दुरा देसी मजा ठले मानसी मजा ठवी मानसी नको नको हवियो नको नको हवियो कष्ट होता जीवाचे पडले दुरा देसी मजा ठवे मानसी
दूरदेशी माझा आठवे मानशी नको नको हा वियोग कष्ट होतात जीवाशी दीनतैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही गरुडावाना गंभीरा ये गादा तर बाप रखमा देवी वरून श्री विठ्ठल दीनतैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही पांडुरंगा कर प्रथम नमन नमन नम रंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन प्रथम नमन नमन नम रंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतातिया राजा प्रभुवानी कथा विस्तारू सगळी त्यांच्या तिकडनं ते देऊन त्रिजन सिंगूरचं काय माझ्या म्हणा ईश्वरा करणं काय द्यायला तुमचा भावन झालो जरा जरी पडेले दूरदेशी माझा आठवे मानशी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाशी दीनतैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही गरुडावाना गंभीरा ये गादा तारा बाप रखमा देवरू श्री विठ्ठला दीनतैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही विठाला 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 तुकाराम नाम घेता गावे धान्य तुकोबा समर्थाने केला धान्य तुकोबा समर्थाने केला रामेश्वर तुझ्या तुका विष्णू नाही धान्य तुकोबा समर्थाने केला पडले दूरदेशी माझा आठवे मानशी प्रस्तुत संगी किती स्वीकृत नमले स्वतः तत्व सर्वंत शेत निवडेल अभंग कुणाच्या अभंगाच्या शेवटच्या कडून कल्पना आहे ज्या अभंगाला शेवट बाप रखमा देवरो आहे अभंग डोळे झाकून माऊलीचा आहे ज्या अभंगाला शेवट म्हणे नामयाचा नारा आहे तो अभंग डोळे झाकून नामदेव महाराजांचे थोरले सुपुत्र नारा महाराजांचा आहे ज्या अभंगाला शेवट एका जनार्दनी आहे अभंग डोळे झाकून नाथ बाबाचा आहे आणि ज्या अभंगाला शेवट तुकया बंधू म्हणे तो अभंग तुकाबरायचे बंधू तो अभंग तो अभंग तुकोबरायांचे बंधू गाणोबरायांचा आहे ज्या अभंगाला शेवट ज्या अभंगाला शेवट बाप रखमालीवर आहे इकडे लक्ष
त्या अभंगाला शेवट बाप रखमादेव आहे, अभंग माऊलीचा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग माऊलीचा आहे. पण काकड्याच्या मालिकेतला, भुपाळीच्या मालिकेतला शेवटून 2 नंबरचा अभंग आहे. विठाला अभंगाला सुरुवात करायची. 2-3 मुद्दे पहिले ध्यानात ठेवा. 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे, 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. जरा क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. 12वा अध्याय असं म्हणतोय, 12वा अध्याय असं म्हणतोय, अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. त्याला सूत्र आहे. अभ्यास केला. आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोंबलात हिंडणाऱ्यांना कधी देव भेटला नाही. नाही, हे बायका पोरं सोडून बोंबलत हिंडा ही चक्रम लोक आहेत महाराज. काही लोकांना महिनाभर श्रावण आहे, श्रावण महिन्यात ही पागल झालेली लोक आहेत महाराज. महिनाभर उपवास तुझ्या बापाने केला होता, महिनाभर, आणि लफडे सगळे चालू. तुम्हाला हे सांगितलं कोणी? मला ग्रंथात सांगा नाही का? अरे जरा वव्या बघत जा. वव्या बघत जा. तुम्ही शरीरा न पिडावे. माऊलीची भाषा आहे. तुम्हाला कोणी सांगितलं याला त्रास द्यायला? बायका पोरं सोडा, दाड्या जटा वाढवान, बोंबला धिणार, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, सगळी नाटक आहेत. एक वाक्य सांगा, माऊलीची भाषा आहे. चांगलं वागा, हाच देव आहे. हे विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा, अनुभवनो हे तुझा, तुझा अनुभवनो हे तुझा. हे विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा, अनुभवनो हे तुझा, नाही तुझा. तुमच्या पुढे मांडतो. अभ्यास केला तर ज्ञान आहे. ओवी सोडू नका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान. एकदा लिंक तुटली ना अभंगाची, मजा राहत नाही. त्याच्यात कीर्तनाला विक्षेप झालेला चालत नाही. कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. हा, कीर्तन ऐकणाराच्या त्याने आयुष्यात 2 तास कीर्तनाला दिलेत ना, त्याला जाताना समाधान झालं पाहिजे. आणि ते आत्मिक झालं पाहिजे. कीर्तन आत गेलं पाहिजे. म्हणजे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. हे म्हणणं 12व्या अध्यायाचं आहे. पण 9व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 9व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, आगा कर्मी जे उरावे. तुम्ही चांगलं कर्म करा, हाच देव आहे. पण याला सांगड जर घातली तर 12व्या अध्यायात, 10व्या अध्यायात असं म्हणणं आहे, 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. 9व्या अध्यायाचं म्हणणं आहे कर्म हाच देव. पण 10वा अध्याय असं म्हणतो, संपत्ती आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आता इथं लई किचकट आलंय बरं का. संपत्ती जर आली तर दया येणार नाही, दया जर आली तर संपत्ती येणार नाही, आणि दोन्ही जर एकत्र आले तर ते सीताराम बाबा झाल्याशिवाय राहणार. तिथं परत नीट आहे का. सीताराम बाबाकडे तुम्ही म्हणा संपत्ती काय होती, अज्ञानाला भजनाला लावलं ही त्यांची संपत्ती होती. आणि दया काय होती, सर्व घटी राम. मग देव व्हायचं असेल तर 3 ओव्या क्लिअर करतो आणि पुढे सरकतो.
आज कीर्तनाला घेतलेला अभंग माऊलीचा आहे. प्रश्न असा आहे, 80% वारकऱ्यांना अजून कृष्णाचा जन्म आणि माऊलीचा जन्म एका दिवशी आहे हे माहित नाही. कृष्ण जन्माचा कीर्तन करणाऱ्यालाच माहित नाही. जरा झोंबल पण जरा बारीक आहे का. गोकुळाष्टमीच्या सप्त्यांच्या इन टोटल महाराष्ट्रात पत्रिका वाचा. कृष्णाष्टमी सोहळा, कृष्ण जन्म सोहळा. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, एक वाक्य त्याच्यामध्ये, माऊली जन्म सोहळा छापल्याने अडचण काय? तुमचा शब्द आता काय तुम्हाला तुम्हाला मला सांगा, तुम्ही रामकृष्णाची गोकुळाष्टमी तर केलीच पाहिजे, त्यात काय वाद नाही. पण गोपाळ कृष्ण ज्ञानोबा एक आहेत ना. मग छोट जरी छापलं कृष्णाष्टमी व ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव, पत्रिका कशी वाटेल? यांना माहीतच नाही. कमिटीला तर कळत नाही, छापणाऱ्याला तर अक्कल नाही, वाचणारे ते माझ्याच टोळीतले सगळे गाढवाच आहेत. समजत हसण्यावर नेऊ नका. ही गोष्ट आपण करायलाच पाहिजे. तुमचं काय मत? याचं कारण सांगतो तुम्हाला. दोघांच्या जन्माच्या वारात फरक आहे. तिथी एक आहे. माऊलीचा जन्म गुरुवारी आहे, कृष्णाचा जन्म बुधवारी आहे. निवृत्ती दादाचा जन्म सोमवारी आहे, माऊलीचा जन्म गुरुवारी आहे. काकाचा जन्म रविवारी आहे आणि मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आहे. काकाचा दादाचा जन्म माघ शुद्ध 2 आहे. माऊलीचा जन्म श्रावण वद्य 8 आहे. काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा आहे आणि मुक्ताबाईचा जन्म अश्विन शुद्ध 1 आहे. आणि यांच्या समाधी अशा आहेत. माऊलीची समाधी कार्तिक वद्य 13 आहे, काकाची समाधी मार्गशीर्ष वद्य 13 आहे, मुक्ताबाईची समाधी वैशाख वद्य 10 आहे आणि दादाची समाधी ज्येष्ठ वद्य 12 आहे. आमचा तर गंध फुकाट गेला इतके दिवस. समाधी आहेत, हे त्यांच्या समाधी आहेत. आणि विश्वात मी जगात नाही म्हणत. बरं पागल बरं आहे खऱ्या, दे घोकडे फेकून, मग खाली काय बात. विठाला तुम्ही पहा, सोबदार, गायक, वादक ही मंडळी कीर्तनाक कधीच लक्ष देत नाही, कधीच देणार नाही. त्यांचं काय होलं, पाठ असतं सगळं, बाबाच्या पुढचे असतात. गायक वादक मंडळी कधी तुम्ही रोज कीर्तन ऐका, पण चित्त जाग्यावर ठेवून ऐका. भांडवल तेच ऐका, पण निदान पवित्र ठिकाणी समाधानाने राहा. या पुण्याचा तुम्हाला हिशोब आहे. पण तुम्ही कोणताही गायक पहा, कोणताही पखवाद्या, हे तरी बरे दोन्ही पखवादे, नाही तर असे नमुने आहेत काही काही. वर आम्हाला नादी लावतात, धोत्रात मोबाईल पाहिजे, असं मोबाईल वर आम्ही रामायण सांगायचे आणि बुंग 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 पाहिजे. म्हणजे ही लोक फक्त धार्मिकपणाचं अवसान आणतात महाराज, नाही तर धार्मिकच नाहीत. रोज तोच कीर्तनाकार ऐका, रोज तोच अभंग ऐका, पण 2 तास शांत ऐका. त्याची गणना आहे, पुण्याची गणना, त्याची गणना आहे. ते फेल नाही जाणार तुमचं. कीर्तनकार हलकट असू द्या, मी म्हणतो येणा असू द्या, त्याच्या कीर्तन तुम्ही ऐकलं ना, 26च्या 27 अभंगात ज्ञानोबारायाने विश्वाच्या जन्माला जगाला प्रश्न केलाय, कोण करी पुण्याची गणना. तुम्ही पाणी काय का नाही, पाणी तुम्ही लिटर मध्ये मोजता, पाणी तुम्ही लिटर मध्ये मोजता,
दूध तुम्ही लिटरमध्ये मोजता, साखर तुम्ही किलोत मोजता, लोखंड तुम्ही टनात मोजता, ऊस तुम्ही टनात मोजता, सोनं तुम्ही ग्रॅम मध्ये मोजता, लांबी तुम्ही मीटर मध्ये मोजता, कापड तुम्ही मीटर मध्ये मोजता. मला बसलेल्या कोणत्याही पंडितानं सांगा तुम्ही पुण्य कशात मोजाल? पुण्य मोजायचं मापच सांगा. नाही सांगू पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, कोण करी. अख्ख्या तुमच्या अजून डोक्यात नव्हतं आलं हे ना. मग इतक्या दिवस तुम्ही केलं काय? हरिपाठ तर फार पिसळ असतो म्हणता तुम्ही, पण हरिपाठानं तुम्हाला प्रश्न विचारलाय, अरे कोण करी? 2 तास पखवाद वाजवलं ना, पुण्याची गणना कोण करी? टाळ घेऊन उभा राहिलाय ना, पुण्याची गणना कोण करी? चोपदार झालाय ना, पुण्याची गणना कोण करी? अरे विश्वात कोणी करू शकत नाही, पुण्याची गणना कोण करी? आणि हा प्रश्न तुम्हाला लोकांनी विचारलाय. विश्वात कृष्णाचा जन्म आणि माऊलीचा जन्म इथं आपण चालू होतो. आता थोडं किचकट आहे पण जरा फिट करून देतो. माऊलीचं कृष्णाच्या जन्मपत्रिकेत नाव असावं असं माझं मत आहे. हा प्रश्न तुमचा आहे. मे बी और नॉट बी. तुम्हाला पटलं तर टाका, न पटलं टाकू नका. पण वारकऱ्याचं लेकरू म्हणून माझं काम आहे. तुम्ही आमच्यापेक्षा पंडित आहेत, सासऱ्याचा फोटो लावा, आमचं काय म्हणा. पण जन्म एक दिवशी आहे. तुम्हाला 2-3 मुद्दे मांडतो. बरं, थोडस लोक विचार करतात. महाराज मंडळी सगळं ऐका जरा, पखवादे विखवादे. या जगनात जेवढे संत झाले या विश्वात मी जगातला शब्दच वापरला नाही, या विश्वात जेवढे संत झालेत त्यात सगळ्यात कोवळे संत जर कोण असतील तर ज्ञानोबा आहे. या विश्वातलं सगळ्यात कोवळं लेकरू जर कोण असेल तर त्या ज्ञानोबा आहे. फक्त 16 वर्षाचं बाळ आहे. हो 16. पण 16 वर्षाचं बाळ, 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. हा विश्वातला पहिला चमत्कार. नानाबाई माझी अनाथाची माय, नानाबाई माझी अनाथाची माय, नानाबाई माझी अनाथाची माय, नानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, वंदित से, वंदित से, वंदित से. न पाहिजे याते कुळाचा विचार, न पाहिजे कुळाचा विचार, न पाहिजे कुळाचा विचार. एका विश्वातले आता चमत्कार तुम्हाला 2-3 सांगतो. विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. फक्त 16 वर्ष. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही, त्याला ठेवून करायचं काय? त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची. भेंडीच्या झाडाचा कोणी खुटा केलाय का बैलाला? भेंडी आहे ना, भेंडी 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 कालवणाची भेंडी, तिच्या झाडाचा खुटा कोणी बैलाला केलाय का? मग भेंडीच्या झाडाचा खुटा कुणी बैलाला केलाय का? नाही. शिळीच्या गळ्याच्या लोंबलेल्या सळाचं कुणी दूध काढलंय का? नाही. एरंडाची कुणी सपराला मेड वापरली का? मग बांधाव एरंड वाढलं काय? शिळीला सड लोंबलं काय? भेंडीला झाड शेंगा आल्या काय? आणि तो बाप 80चा झाला काय? उपयोग काय? आठव्यातले ओमे भेंडा उपयोगा ना ओला. जरा उचकी मी ओमे तुम्हाला प्रत्येक शब्दाला देणार. उसाला 1.5 फूट तुरा आला, उपयोग काय? नपुसक पुरुष किती जरी देखणा असला त्याचा उपयोग काय? हाय स्मार्ट बट व्हॉट इज द यूज? त्याचा उपयोग काय? हे मी बोलत नाही, 18वा अध्याय बोलतोय.
नपुसक पुरुष. उपयोग काय? मुसला आलेला तुरा विश्वातला पहिला चमत्कार आहे. मी तुम्हाला 5 चमत्कार सांगतो माऊलीचे. विश्वातला पहिला चमत्कार आहे सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. जेवढे संत जगात झाले त्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ जर कोणतं असेल तर ज्ञानोबा आहे. आणि 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई झालं. हो, विश्वाची आई झालं. हा पहिला चमत्कार आहे. विश्वातला दुसरा चमत्कार आहे. जर कुणी आजारी पडलं कीर्तनात तर त्याला दवाखान्यात नेणारी लोक आहेत, त्याला बिल देणारी लोक आहेत. या विश्वात ज्ञानोबा असे संत झाले महाराज. असे संत झाले की ज्यांना विश्वात कुणाचा आधार नव्हता त्यांना ज्ञानोबा आधार काय. अरे कधी वाटलं वडिलांच्या कुशीत घुसावं आणि मुसमुसावं तर वडीलच नाहीये. कधी जर वाटलं ना आईच्या कुशीत घुसून मुसमुसून रडावं तर आईच नाहीये. आणि कधीतरी वाटलं की आईच्या मांडीवर बसावं आईनं डोक्यात हात घालावा तर तो हातच नाहीये. जेवला का कोणी विचारलं नाही. हो, जेवला का कोणी विचारलं नाही. जोडी कधी कधी खांद्यावर हात घेतला नाही. कुणी पाठीवर प्रेमाने थाप टाकली नाही. वाक्य ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. जेवला कुणी विचारलं नाही. अरे उलट्या मिळालेली माधवगिरी टाकून दिली. इथं पखवात नीट वाजव म्हणलं तर लोक पखवात फेकतात. चाल नीट म्हणलं तर ते बाबाच्या कीर्तनाला टाळ म्हणत नाही. काही माणसं गायक असतात पण माईक नसलं तर म्हणत नाही. अभ्यास करा. नामांकित गायक कधीच बिगर माईकचा म्हणणार नाही. तो वट सुद्धा हलवणार नाही. त्याला माईकच पाहिजे. इथं विश्वाच्या आईला बसायला मांडी नाही. हो, मांडी नाही. पण ज्या बाळाला बसायला मांडी नाही त्या बाळाच्या मांडीवर अख्खं विश्व आहे. हे सगळं जेवढं जमलंय ना सीतारामगडावर ही सगळी माऊलीची लेकरं आहे. आणि ह्या माऊलीची लेकरं माऊलीच्या मांडीवर आहेत. पण ज्या माऊलीला बसायला मांडीच मिळाली नाही त्या मांडीवर अख्खं जग आहे. हा विश्वातला दुसरा चमत्कार आहे. काय चमत्कार आहे ज्ञानोबाच्या जीवनात. विश्वातला तिसरा चमत्कार आहे का. विश्वातला तिसरा चमत्कार आहे का. काल घडला नाही, आज घडणार नाही, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घडणार नाही. सक्का भावच गुरु केला असं विश्वात घडलं नाही. विश्वात घडलं नाही. एकमेव कुणाकडे घडलंय. बोला बोला. फक्त माऊलीकडे. सक्का भाऊ गुरु कलियुगात. भावाच्या पोरीची लग्न मोडणारी 4 जण माझ्या पुढे बसलेत आता इथं. भावाचा बांध कोरणारी लोक आहेत. भावाच्या पोरीचं लगीन मोडणारी लोक आहेत. डाव्याला पैसे दिले नाही म्हणून भावाची डोका फोडणारी लोक आहेत. इथं सक्का भाऊ गुरु केलाय. हा विश्वातला पहिला चमत्कार आहे. आणि जर महाराज मंडळी ध्यानात ठेवा. हे व्यासपीठ चालवणारे पारायण करणारे आता हे सप्त्यांमध्ये जे पारायण आहेत ना सप्त्यांमधले याला अर्थच नाही. अर्थ पारायण करणारे सुद्धा असे पठ्ठे आहेत. पोहे खात्यात पोहे आणि कढीपत्ता ज्ञानेश्वरी उठवतात असे नमुने आहेत. आणि मग ववी म्हणतात किंबहुना तुमचे केले पोहे खाऊन मोकळे झाले. या लोकांनी ग्रंथाचा अपमान केला महाराज. अपमान. आता त्याच्या पुढचं वाक्य सांगूनच टाकतो. ज्ञानेश्वरी हा ग्रंथच नाहीये. बोला तुमचं काय मत. बोला सगळे गंधावाले. ज्ञानेश्वरी हा ग्रंथच नाही. मला म्हणायचं ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी काय माहिती का. 22 वर्षाच्या बाळाने 9 रसाने भरून ठेवलेला अमृताचा कळश म्हणजे 22 वर्षाच्या बाळाने 9 रसाने भरलेला जीवा अमृताचा कळश म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. पुढे ऐकायचं का. अमृत मेलेल्याला जिवंत करताय. ज्ञानेश्वरी जिवंताला मोक्ष देते.
अमृत फक्त मेलेल्याला जिवंत करतय. लोक सोन परीस फक्त लोखंडाचं सोनं करतय. मुका फक्त सरस्वती फक्त मुक्याला बोलायला लावते. माऊली जगाला बोलायला लावते. 1.5 किलो काय चाललंय आंधळ दळीत आहे. आता हे सप्ते बिप्ते चाललेत ना, हे देवासाठी नाहीच. नाही नाही, हे सगळं मानासाठी आहे. मानासाठी काहीच नाही याच्यात. दम नाही, तथ्य नाही. ते इंद्रिकर बोलत घाटे करी लोकांचे. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुन्हा आहे, मी फक्त खरं बोलतो. माझे 31 वर्ष आयुष्य गेलं डांबरीवर महाराज. माझे इतके तर कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. आता हे 3रं आहे सकाळपासून. कोणी फिरला नाही माझ्या इतकं, तर फिरला नाही कोणी. कीर्तन तर कोणीच नाही. केस, अंगाचे केस तेवढी गावं पाहिली नाही. इतके तर कोणी आलेलं नाही. 31 वर्ष खाणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, एका दिवशी जाणं डांबरीवर. पण फक्त एकच जमलं नाही मला. फक्त खरं बोलतो. मला कोणाची लाल करायची जमलं नाही म्हणून मागं राहिलो. यान आपल्या बोकांडी बसा, हे आपलं जमणार नाही. हे छत्रपतीचं रक्त आहे. नाही, याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि विश्वातला पहिला चमत्कार सांगितला, कोवळं बाळ ज्ञानोबराया. विश्वातला दुसरा चमत्कार, मांडी नाही पण मांडीवर विश्व आहे ज्ञानोबराया. आणि विश्वातला चमत्कार तिसरा, सक्का भाऊच गुरु केला. अख्खी ज्ञानेश्वरी उचका. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या आईचं नाव नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या वडिलांचं नाव नाहीये. पुढचं ऐकलं डोकंच बंद होईल तुमचं. ज्ञानेश्वरी देवाचंच नाव नाहीये. उचका ज्ञानेश्वरी अख्खी. मला विठ्ठल शब्द दाखवा, पांडुरंग शब्द दाखवा. ज्ञानेश्वरीत 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. 1.25 लाख शब्द आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 9033 ओव्या आहेत. त्यामध्ये 2 शब्द थोडे खालचे आहेत. एक शब्द पहिल्या अध्यायात आहे आणि एक शब्द 3ऱ्या अध्यायात आहे. शब्द एकच आहे. आणि एक शब्द 16व्या अध्यायात आहे आणि एक शब्द 18व्या अध्यायात आहे. शब्द एकच आहे. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे आणि मूर्ख हा शब्द 3ऱ्या अध्यायात आहे. गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. बाकी एकही शब्द ज्ञानोबरायचा खालचा नाही. उचका अख्खी ज्ञानेश्वरी. गाथ्याचं तसं नाही. गाथ्यात 680 शिव्या आहेत. 80 शिव्या आहेत गाथ्यात. 680. मन लिहून तुल्या बोलणारच नाही तसा. आणि गाथ्यातली एक शिवी जर कीर्तनकारानं कीर्तनात सांगितली एक, तर कीर्तन संपल्या त्याचा मर्डर होऊ शकतो. अच्छा, तो उद्याचं कीर्तन करू शकत नाही. अशा शिवाय मी लिहून ठेवल्या. त्या सांगायच्या आहेत पण जायच्या आदल्या दिवशी. उद्या जायचं ना, आदल्या दिवशी सांगायच्या. मग मला एकाने प्रश्न विचारला होता. येळभर मला लोक तेच विचारित राहतात. महाराज सारखे लोकांच्या शंका आलं. महाराज लोक म्हटले मग ज्ञानेश्वरीत असं आहे आणि गाथ्यात असं का? त्याचं उत्तर सांगू. ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानेश्वरीचा अधिकारी हा ज्ञानोबरायच्या म्हणण्यानुसार ज्ञान्याचा अधिकार आहे. तो ज्ञानिया तो चौथा. 7वा अध्याय म्हणतोय अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. गाथ्याचं तसं नाही. थोडा फरक आहे त्याचा. विश्वात आणि ज्ञानेश्वरीमध्ये 2 भाग आहेत. 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहेत. 10व्या अध्यायात 335 आहेत. 11व्या अध्यायात 708 आहेत. 12व्या अध्यायात 247 आहेत. 13व्या अध्यायात 1169 आहेत. 14व्या अध्यायात 433 आहेत. 15व्या अध्यायात 598 आहेत. 16व्या अध्यायात 473 आहेत. 17व्या अध्यायात 433 आहेत आणि 18व्या अध्यायात 1810 आहेत. हातावर लिहून घ्या. घरी गेल्या उचका. झाला.
सक्का भाऊ गुरु केलाय. म्हणून 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 ऐका पुढं, ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या ओव्या श्री गुरु निवृत्तीदादासाठी. मग टाळकरी उत्तर द्या मला, पसायदानाची शेवटची ओळ कोणती? तेच म्हणे श्री विश्वे. बोला बोला, तुम्ही आजारी आहे का? बोला, तेच म्हणे श्री विश्वे आ होईल. आता वादाचा मुद्दा आहे थोडा, हे वाक्य ज्ञानोबारायांचं नाही. बोला तुमचं काय मत? तेच म्हणे श्री विश्वेश्वराव आ होईल दान पसावं. हे वाक्य दादाच्या मुखातलं आहे. निवृत्ती प्रसाद ज्ञानदेव बोले, बापर उमादेवी वरु विठ्ठलू रे, बापर उमादेवी वरु विठ्ठलू. निवृत्ती प्रसाद ज्ञानदेव बोले, बापर उमादेवी वरु विठ्ठलू रे, बापर उमादेवी वरु विठ्ठलू. विश्वेश्वरावर ज्ञाना तू म्हटला ना तेच होईल, याच्यात बदल होणार नाही. ज्ञाना तुझी इच्छा पूर्ण होईल. तेच म्हणे श्री विश्वेश्वराव. खळकन गालात खड्डा पडला, डोळ्यातून गपकन अश्रू खाली आले आणि टपकन मुखातून बाहेर शब्द पडला, येणे वरी ज्ञानदेव. बोला बोला, येणे वरी ज्ञानदेव. मी सुखी झालो दादा का? तुम्ही सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण केल्या. पण दादा तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण केल्या. अरे पण ज्ञाना तुझ्या इच्छा काय होत्या? जे खळांची दुरितांचे. म्हणून पसायदानामध्ये तोषून शब्द किती वेळा आलाय. डोकं खाजवलं तरच कीर्तन, नाही तर काही उपयोग नाही. तो शोन शब्द पसायदानामध्ये दोनदा आलाय. तो शाव आहे आणि तो शोनी बोलतच नाही. तो शाव आहे. अरे येणे वाघ यज्ञ बोला. पुढचा शब्द काय मग? तो शोनी. अहो तो शावे आणि तो शोनी मध द्यावे. दादा मला आनंद व्हावा, माझ्या हृदयात तुमची मूर्ती बसावा आणि मग मी जगाला आनंद. पण शब्द उलटा आला इथं. येणे आता वाघेने शब्दाचा अर्थ सांगू का पुढे जाऊ? लांबल बर का पुढे मग अभंग लांबल. वाघेने अर्थाचा समकला सांगू का पुढे जाऊ? आता हा जो सप्ताह चाललाय ना, हा नाम यज्ञ आहे. याच्यामध्ये शब्द सापडला जातो अखंड आहे नाम. सत्यात अखंड आहे काय? येणार रोजाची घडी आहेत, पखवादक टायमालाच येतात, गायक वादक जशी सवड होईन तशी येतात, हरिपाठावाले उड्या मारून हरिपाठ करतात आणि काकड्यावाले 1.5 तास मारामारच करतात. सत्यात अखंड आहे का? काकड्यात भांडण नाही असा काकडाच नाही. मग देवाचं यांचं सूत्र कसं जमत? धावा धावी बरोबर काकडा. जोगी बैराव धावतो, मुका पाहत राहतो. आणि हरिपाठ जे आहेत ते सप्त्याचे, आता तळतळ येते महाराज. सप्त्याचे जे हरिपाठ आहेत यांनी करूच नाही, करू नये यांनी हरिपाठ. 28 बोलू नये तळतळ येते. हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणून आहेत, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणून आहेत, आणि 27 अभंगाला गाण्याच्या चाली लावून कधी म्हणून आहेत. 27 अभंग शांत मास आहेत, ते अभंग नाही आहेत. तो संप्रदायाचा आत्मा आहे, आत्मा आहे तो. आणि काही लोक म्हणतात त्याच्या हरिपाठ पाळे कान फटीतीन. हरिपाठ पाठ करायची गोष्ट आहे का? एक हरिपाठातलं कळवं कळायला 1 जन्म लागतो, एक ओळ कळायला 1 जन्म. मला 14 महिने झाले, मी फक्त 2च अभंगावर कीर्तन करतोय, हरिपाठ आणि काकडा. दिवसभर म्हणजे 3 करतो कीर्तन.
2 हरिपाठाव किंवा 1 काकड्यावर किंवा 1 काकड्यावर किंवा 2 हरिपाठावर अजून मला 1 वळ कळानं. यांना कळत कसं? मग आम्ही का खेकडं धरतो का काय आहे का? यांना कळत कसं? हा विनोद नाही ना मला, हा माऊलीच्या हरिपाठाचा आणि काकड्याचा घेतलेला जिवंत अनुभव आहे. हा काय तुमच्या पुढे पुस्तकातला अनुभव नाही, हा अनुभव तुमच्या समोर आहे. आणि ज्यानं घेतलाय तो बोलून दाखवतोय. कसंही केलं तरी हरिपाठावर मी 2 कीर्तन 2 दिवसभर करतो, मला अजून 1 वळ क्लिअर कळली नाही. आणि ह्या पोऱ्यांच्या एवढ्या एवढ्यांचा हरिपाठ पाठ झालाच कसा? हरिपाठ पाठ करायची गोष्ट नाही, वाक्य ऐकायचं ना. ज्ञानेश्वरीच्या 10 पट हरिपाठ अवघड आहे. 10 पट 1 हरिपाठाची ओळ कळायला 1 जन्म लागतो. हरिपाठ ग्रंथ आहे ना, हरिपाठ ग्रंथ नाही, हरिपाठ वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. आपले सप्त्यातले हरिपाठ धिंगुडशा आहे, धिंगुडशा. बोलला का त्याची तारीख घ्यायची नाही. इंदुरीकर बोलतो तारीख नाही घ्यायची. तो काही बोलतो, मी येणार बिना आहे का? मी कवठाला आंबा म्हणतोय का? काय झालंय काय? वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला नको बा. तेच तारीख नको, काही बोल. काही हरिपाठ येतो, हरिपाठ ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. परत ध्यानात ठेवा, सगळ्या ओव्या निवृत्ती दादासाठी. मग वाघ यज्ञ म्हणजे काय इथं होतो आपण. हा नाम येत नाही, हे कथा येत नाही, भागवत यज्ञ. तुम्हाला एक माहिती का, रामायण सांगणारे 5,000 निघतील, भागवत सांगणारे 10,000 निघतील, शिवपुराण सांगणारे 50,000 निघतील. मला ज्ञानेश्वरी सांगणारे ते किती आहेत महाराष्ट्रात सांगा? माणसंच नाही. रामायण सांगणाऱ्या वा 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 मोकार आहेत. भागवत सांगणारे, शिवपुराण सांगणारे तर लय उठले आहेत 2-4 वर्ष. आणि शिवपुराणाचा असा तमाशा झाला महाराष्ट्रात, 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे आणि शिवपुराण सांगणारा एमपीचा आहे. काय बोलायचे? तो एमपीतून येऊन आम्हाला शिवपुराण सांगतोय आणि आमचं पूजो महाराष्ट्रातलं नाही, विश्वातलं पहिलं ज्योतिर्लिंग आळंदी आहे. शिवपीठ ही जुना बाई ते मुकुट, नाना बाई ते मुकुट, नाना बाई ते मुकुट. शिव म्हणजे काय सांगूनच टाकतो आता एका मिनिटात. सांगू का पडतो? ऐका फटाफट, सावध बसा. लगेच तुमच्या जवळ आहे शिवपीठ, तुमच्या जवळ आहे, माझ्याकडे नाहीये. जे मी सांगतोय ना वाघ यज्ञ, हे माझ्याकडे नाही, तुमच्याकडे आहे. पटकन पाहून घ्या, फक्त पटापटा पाहून घ्या. बिंबीच्या दोन्ही टणक भाग आहे का? बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे का? आहे का? मध्यभागी खड्डा आहे का? आहे का? या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वळा. 3 खड्डे लागतात का सांगा? 1 2 3. हे 3 लॉक आहेत, 1 ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, इथून. प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. जिथं वैखरी संपते आणि पर्याचं भजन सुरू होतं त्याला सीताराम बाबा म्हणतात. जिथं वैखरी संपते आणि पर्याचं भजन सुरू होतं, पर्याचं म्हणजे बाजून इथून व्हा, आणि इथून देवाचं नाव, इथून प्रेमाची भाषा आहे. तू माझी नाही ना, कुणाशीच नाही, इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का. आणि प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा, ते गुलाबाचं फुल वापरू नका, ते लय बारीक फुल आहे. सूर्यफूल वापरा. ते गुलाबाचं लय बारीक, सूर्यफूल वापरा. सूर्यफूल म्हणजे डायरेक्ट 1 गुंठा रानशी.
प्रेमाची आणि मग आता प्रयोग झाली परा पशंती मध्यमा वैकरी बोला जा वैकरी. आता एक शब्द म्हणतोय फक्त ओम 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 आणि मी म्हणतोय तसं होतंय का पहा बरं का खोटं बोलायचं नाही. साधूच्या मंदिरात कीर्तन आहे ओम 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 ओम. इथं आज जाते का सांगा इथं आज जाते का सांगा पटकन. नाही मग गेले तुम्ही. इथं आज जाते का ओम ओम इथं आज जाते का इथं हलतंय का अरे न म्हणता कुणीकडे बोट फिरतो. इथं आज जाते का इथं हलतंय का इथं धडधड होते का. प्रयोग करा ओम 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 गेली ओवी 9व्या अध्यायात ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रशी ते हे उपजत वेदेशी. इथून वेद तयार झाला आणि वेदाचा अभ्यास करताना शरीर पुलंकित झालं आणि कंठ धातून आला का शरीराची अवस्था मीचा नाश होतो आणि मी ब्रह्म आहे ह्या पदावर आरूढ होतो. जो यज्ञ होतो त्याला वाघ यज्ञ. मीचा नाश होणं आणि मी ब्रह्म आहे या बोधावर आरूढ व्हावं म्हणून तर किंबहुना तुमचे धर्म कीर्तन ज्ञानोबरायचा 5वा चमत्कार सांगतो. तुम्ही हे कधी डोक्यातच आणलं नाही काय चाललंय. तुमची एवढीच तुमचा एवढाच पाठ आहे. रेडा वेद बोललाय भिंत चालली पाठीव मांडी भाजलेत. ज्ञानोबरायचा 5वा चमत्कार ऐका. विश्वातलं पहिलं लेकरू आहे. उशिरा आलं पहिल्यांदा गेलं. दादा पहिल्यांदा आले उशिरा गेले. माऊली शेवट आले आणि पहिल्यांदा गेले. विचारलं ज्ञानोबराया तुम्ही लवकर का चालला. तर ज्ञानोबरायाचं म्हणणं असं आहे मोठ्याच झालं लहान्याला सण होणार नाही म्हणून मी अगोदर माझं नाहीये मला जायचं नाहीये असं नाहीये. पण माझा मोठा जर माझ्या नंतर गेला ना तर मोठ्याच झालं मला सणच होणार नाही म्हणून मी अगोदर जातोय. हा विश्वातला 5वा चमत्कार आणि विश्वातला 6वा चमत्कार आहे ज्ञानोबराच्या जीवनातला. ज्या 22 वर्षाच्या बालकासाठी कटेवरचा बाप धडधसा रडला हा इतिहास कालही घडला नाही आजही घडला नाही आणि पुन्हा कधी घडणार. साक्षात पांडुरंग रडले आणि मग म्हणावं लागलं लोपले ज्ञान जागी निधनेना कोणी अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती जनराजा आरती जनराजा
विचारच नाही केला आपण. हे 6 चमत्कार आहे. आता हे चमत्कार तर समाधीच्या अगोदर आहे हो, पण समाधी झाल्यावर चमत्कार आहे. माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली, चमत्कार आहे. आणि देवला जा आणि 11 अभंग पाठ करून ये, चमत्कार आहे. आणि आस्त्या माऊलीचा कीर्तनाला घेतलेला अभंग आहे आणि तो अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. आता ही काकडा हरिपाठ. आणि आता काय झालंय गंमत, तुमची कीर्तन तरी 7 ते 9 आहे रोज, 9 ते 11 आहे, बरं आहे. नाही तर महाराज लोकांनी आता 7 ते 9 चे कीर्तन सुरू केल्यात. त्या 7 ते 9 मुळे असा घोटाळा झालाय, प्रवचन आणि हरिपाठ सप्त्यातून गायब झाला. नाही तर सप्त्यात मेन प्रवचन आहे, कीर्तनकार प्रवचनातूनच तयार होतो. पण महाराज लोकांनी कोणीतरी पिल्लू काढायचं आणि बिगर माळकरी अधिकाऱ्यांनी ते ऐकायचं. बिगर माळकरी हे अधिकारी पुरुष, आणि त्यांनी त्या बाबाला मानायचं. हा हा हा, तुम्ही म्हणता ना तेच खरं. आणि जे म्हणतात ना खरं त्याला हरिपाठ येत नाही. त्यांनी म्हणायचं लोकांच्या नियोजनामुळे आपण थोडा चेंज केला पाहिजे. आणि 7 ते 9 कीर्तन म्हणजे लोकही लवकर मोकळे. हा त्या बाबाचा सल्ला, कोणला त्या महात्म्याचा, कोणला सल्ला हे बेवड्याला, हे बिगर माळकरी टगी. मी यांनी म्हणे महाराज म्हणतात ते खरं आहे. त्या 7 ते 9 च्या कीर्तनाचा काय गोळ झाला माहिती, प्रवचन गेलं, हरिपाठ गेला. हरिपाठ पिसाळल्यावानी होतोय, पिसाळल्यावानी. पाखोदाला पीठ लावे पोत ज्ञान देवाप्रमाणे. एकदा पाखोद्याची ठेप ठेवावं लागती, पीठ आणून द्या, गट्टी आणून द्या, पावडर आणून द्या. तो का फक्त फोडायला येतो का, तो पाखोदाला पीठ लावेप्रमाणे ज्ञान देवाप्रमाणे झाला. अरे कीर्तन सुरू होतं 7ला, बाबा उभा राहून बोलायला सुरुवात होती 7:30ला, लोक येत्या 8:30ला. कीर्तन सुरू करताना 200, जेवायला 2000, पंक्तीवाला आउट. तुम्हाला आपली पंगत बंद करा नाही तर जोड द्यावं. आणि 9ला कीर्तन संपलं, पंक्तीला 2000, जेव्हा कीर्तनाला. सप्ताह चालू आहे ना आमचा, आम्ही रोज जातो सप्त्याला. रात्री कोणचं कीर्तन होतं, लई लांब बसले बाई, फेटा चमकत होता, मग कोण न्याला होता का? रात्री अभंग कोणता होता, संत संत इवळत होता बाई, मग न्या काय तपास कर. आणि रात्रीचं गंमतच झाली बाई, तुला सांगायचंच राहिलं. रात्री लईच भारी गंमत झाली. जाऊन बसले, कीर्तन संपलं, जेवले ना आले बाई. तवर तर पप्पाचा बाप पाणीच टाकीत होता बाटलीत, तुम्ही आले. या शिकतार आहे. नाही नाही नाही, तसं हरिपाठ आणि काकडा. आता माझे चरित्र तुम्हाला पूर्ण सांगितलंय माऊलीचं. आता काकड्याच्या कीर्तनाला सुरुवात. आता फक्त 2-3 सूचना आहेत, बोलावं लागेल कीर्तनाला. दरिद्र्यावानी बसून जमणार. पहा ना कशी बसलेत कीर्तनाला, जस काय मला कावळा शिवला काय ह्या मोकळ्या झाल्या. कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचंच नाही. तुम्हाला एक सांगतो मला, परमार्थिक माणूस हा काहीच नसला तरी आनंदी असा. अरे तुम्ही माझ्याकडे पहा, 6 तास बोलतोय, तुमच्या सगळ्यांपेक्षा फ्रेश. राहायचं किती दिवस. महिला मंडळ, एक प्रश्न आहे तुम्हाला, पावडर लावून बाई गोरी होऊ शकते का? आणि साधी तर मला एखादी दाखवा, मी 10 मिनिटं इथं बसून राहतो. मग काही डोकं, पावडर लावून कधीच बाई गोरी होत नाही. पावडर लावायची ओवी ज्ञानेश्वरी. तुम्हाला ज्ञानेश्वरी जेवढं लागेल ना ह्या जगात म्हणतोय मी आजच्या, एवढं 2च ग्रंथात सापडत, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. तुम्ही काही सापडा, या 2च याच्यात सापडत. पावडर लावायची ओवी आहे, ओवी 18व्या अध्यायामध्ये 102 नंबरची ओवी आहे. नंबर सुद्धा लिहून घ्या, म्हणजे घरी गेल्यावर तुम्हाला वाचायला सोपं जाईल. तुम्ही वाचणार नाही, पण एखादी असलीच खुन्नशी, पाहू इंद्रिकाची जिरी ते खरं आहे का खोटं आहे. तर ओवी असे,
ललाटीचे लिहिले ते काही केल्याने मुलेगा काळे गोरे पण धुतले फिटो नेणे काळे गोरेपणा कधी धुवून निघू शकत नाही. मग कशाला लावायची पावडर? बरं पावडर खरी आहे का ओवी खरी आहे? मग का लावता तुम्ही पावडर? काही पोरींचे चेहरे इतके चांगले होते पावडर लावलं आग्या मोळाचा अड्डा केला अख्ख्या पुळ्या तिच्या तोंडा उठल्या बावळा क्वालिटीचं. पण तुम्हाला काय ना उठवत्या पोरं ब्युटी पार्लरला जायला लागले आता काय सांगायचं कोण? काय काय गरज काय बा? काही पोरींना केस इतके सुंदर होते इतके सुंदर पूर्वी 2 वेण्या घालायच्या. वेण्या आई घालून द्यायची आणि वेण्या घालताना अशा मोकळ्या नव्हत्या वळून घ्यायची वळून अर्धल्या वेण्या. जर अर्धल्या घातल्या आणि तिला जर राल रिबीन लावली ना इतक्या सुंदर मुली दिसायच्या का शाळेत आखी गर्दी द्यायची. पा शाळेतल्या मुली इतक्या सुंदर दिसायच्या 2 वेण्या. आता पोरींचे केस इतके चांगले आहेत पण एवढ्या बावळात पोरी झाल्यात केस इथं घ्यायचे आणि त्यात बोट घालायची केसात. अगं तुका चरट वळी ती का काय तुला काय डोक्याला काय भाग सारखं. बरं ती चरट वळी ती का हे कळानं का मी डोक्यातून गेले हे सांगती का हे अशी बोट फिरतीन केसाचा पुचका करते असा आणि इथं घालाव घेते. एक पोर मोटरसायकल दूध घालायचं पुरी नाच गेलं ते गटरीत गेलं दूधही गेलं दोन्ही बॉल सटकले काही नाही तर मग सोडा केस मोकळे. नवरा बायको दोघच घरात आणि बायकोनं गाऊन घातला आणि सोडले ना केस मोकळे आणि दोघच आणि बायको लागली घुमायला आणि कडी एकटाच होता आणि ती बायको त्यालाच म्हणायची बोल बालका बोल बालका बोल बालका बोल. बालक थरथरा उडायला लागला. बालक एकटाच गाठवला 3 तांबे बालक पाणी प्याला 3 तांबे निम पाणी परत खाली आलं इतकं पाणी प्याला बालक आणि बालक तिला म्हणायचा आई. अरे काय पावडर लावून कुठं गोरे होत असते का माणसं? नाना टीचे रे ओवी सोडायचे नाही मग त्याला मजा राहत काय हे लावायचं नाही. आता महिला मंडळ सुरू झाली आपली काकड्याला. देवाला 2 मुली आहेत. किती? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. जरा नीट ऐका उचले बरं का आपण अभंग. विरहिणी आणि भोपाळी. आता विरहिणी आणि भोपाळी ह्या 2 मुली आहेत देवाच्या. आता विरहिणी या शब्दाचा खरा अर्थ असा आहे पांडुरंग भेटला नाही म्हणून विरह्यावस्थेमध्ये जे वाङ्मय केलं जातं त्याला विरहिणी म्हणतात. पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडते याचा अर्थ तिला विरह होत नाही. नाही ती चुकीच आहे. आपण म्हणतात पोरगी रडते लबाड आहे. नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडते ना ती पोरगी रडत नसते. तुम्ही अभ्यास करा. हळदीमध्ये स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. पुरीच्या हळदीत नवरीची आई इतकी नाचती आणि नवरी निघायच्या टायमाला बोंबलती. म्हणजे 2 टप्प्यात. काही पोरी पहा 9वी पासून त्याच पोराला बी लागल्यात. 10 वर्ष त्यांचं चालू आहे त्याच्याशीच लग्न करते तरी नवऱ्याच्या घरी जाताना रडती. आता तो पोऱ्या नवीन आहे का काही? मग तिला रडायची काही गरज आहे का? तरी बाकीच्या बाया म्हणत्या अशी पोरगी बावळा कुठं पदार्थ. अहो तो विरह नाही तिला. विरह कसा आहे ऐका. नवरा खास आहे. महिला मंडळ नीट ऐका. नवरा खराब आहे आणि सासू सासरे चांगले आहेत. तुम्ही नांदू शकता का? अजिबात नाही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तो लायक नसेल तर जगल्यात मजा काय? मग खरं सांग ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय?
आणि त्याला म्हणायचं विरहिणी. आणि आज आपल्याला विरहिणी पाहिजे नाही, कारण अभंग भोपाळीचा आहे. आता विरहिणी तर संपली. मला कधी परत आल्यावर आठवण द्या, मी तुम्हाला हरिपाठाव कीर्तन सांगेन. आजच घ्यायला लागत होतं, पण ते माझ्या डोक्यात कसं आलं काय कळत नाही. हे दिवस माहीत राहते नाही, कीर्तन काच माहीत राहत नाही. परदिवशी तर प्राणप्रतिष्ठा होती, मला वाटलं श्राद्ध आहे. साल झाल्यावर बोर्ड वाचलं मी, बदलो बा परत. ते उगाच आपले अभंग बिभंग ठरेल नसतात, उभं राहिलं होईल ते म्हणून. नाही ते एखादा पाठ करून आला तर कोणीकडे जाईना तो. ते आम्हाला काय माहित नसते ना. आता पाहिलं मी 6वा दिवस, नाही तर काय महिला म्हणलं ती विरहिणी. विरही मध्ये 2 प्रकार पडतात. नवरा खास आहे, खराब आहे, आणि सासरे चांगले आहेत, नांदणार नाही. आणि आज आपल्याला भूपाळी पाहिजे. भूपाळी कशी आहे का? भूपाळी, भूपाळी शब्द सोडू नका. भूपाळी, भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. 2 भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. प्रजाने राजा प्रसन्न करण्यासाठी केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. आणि 3रा शब्द गायकवादकांसाठी आहे मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आहेर भैरव, कलावती, हे आसावरी, हे राग आहेत. हे राग आहेत. मालकंस, तुडी, भैरव, आहेर भैरव, सिद्ध भैरव, असे 3-4 प्रकार आहेत त्याच्यात. त्याच्यात भूप नावाचा एक राग आहे, आणि भूप नावाचा राग गाणं म्हणजे भूपाळी. आणि ती भूपाळी ना शब्द आपण आज असा वापरू बुद्धी. आता बुद्धी भूपाळी ऐवजी कोणता शब्द आहे आपला? बुद्धी. आणि बुद्धी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. जरा डोकं खालवा. या गावात आली तर आली पोरगी थोडी नंगाट होती. कशी नंगाट होती? ती आली जसं या गावात लई पोरी नांदायला आल्या, एक कोलाटीन आली ह्या गावात. आणि महिला मंडळ कोलाटीन हा शब्द बाईला नाही. बावळटपणा करीत जाऊ नका. जी शास्त्राच्या विरुद्ध वागते तिचं नाव कोलाटीन. त्या कोलाटणीचं नाव आहे माया. आणि ती माया नावाची कोलाटीन ह्या गावात जन्माला आली. आणि ती इथं आल्यावर म्हणती मला याच्यातच नवरा करायचा आहे. याच गावात तिला म्हणलं बाई नवरे मिळतील, याच्यातलाही नवरे आतमध्ये, तुला लागल तो कर, पण नवरा कोणता करणार? ती कोलाटीन म्हणली मला नवरा करायचा आहे, पण माझ्या अटी 2 आहेत. तो नवरा मायापोटी जन्माला आला पाहिजे. मायापोटी तो पोरगा जन्माला आला पाहिजे एक, आणि मीच त्याची बायको झाली पाहिजे आणि आईच झाली पाहिजे. पती जन्माला माझे उजरे, मी झाले तयाची नवरी. मी हिला विचारलं बाई तुला नवरा मिळेल ना? आहे ना याच्यात नवरा. मग तिनं मी नावाचा नवरा केला. नीट आहे का? मी. आणि मी नावाचा नवरा कोणी तयार केला? गेलं बॉम्बाला कीर्तन. मायेनं मी नावाचा मी तयार केला. म्हणजे कोण झाला तिचा? तो मुलगा. आणि त्याच्याची तिनं लग्न केलं, म्हणजे तू त्याची कोण झाली? बायको. आणि तिची दुसरी आट होती मी नवरा करीन, पण मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे. आणि माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे म्हणल्यावर मीला दिवस गेले. आणि मीला दिवस गेले आणि 12 जण त्याच्या पोटी विकार जन्माला आले. ते विकार ज्यांचे गेले त्यांना सीताराम बाबा मानले. असा घोटाळा आहे तो. आता इथे असंच झालं. ही बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. आल्यानंतर याच्यात ठरलं ती याच्यातच येणार राहिला. आता तिला लग्न करायचं ठरलं, कारण पूर्वी पोरीनो असा नियम होता मुलीचं लग्न बाप जमवायचा. आणि बाप ज्या पोराला पोरगी देईल त्याच्याबरोबर पोरीने नवरा म्हणून राहायचं, असा पूर्वी नियम होता. आता नाही. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोखंडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. आणि पोरगी प्रेम करताना कधी नाही 2 गोष्टी करत असते. अख्ख्या जगातली पोरगी घ्या, इन वर्ल्ड स्मार्ट मुलगी कधी स्मार्ट मुलावर प्रेम करीत नाही, असं जगात कधी घडणार नाही. असा इतिहासच घडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, प्रेम करताना पोरगी
स्मार्ट मुलगी स्मार्ट मुलाव करीत नाही. आणि दुसरी गोष्ट, पोरगी हुशार पोराच्या कधी नादी लागत नाही. कोणती पोरगी घ्या, प्रेम करताना ब्रिलियंट हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. केंद्रात पहिला आलेला, बोर्डात पहिला आलेला, MPSC देणारा, डॉक्टरच्या परीक्षेला असणाऱ्या अशा पोराच्या नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोऱ्या सापडा. दरिद्री म्हणजे एकदम भंगरी, इरीवरच्या मोटरी चोरीतो, किबली चोरीतो, मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नटवा. आता ही पोरगी जन्माला आली, कोण? बुद्धी गेलं बॉम्बाला, तिनं याच्यात नवरा सापडावला. आता इथं लय बारीक ऐका, त्या नवऱ्याचं नाव आहे काम. काम काम. आणि बारीक ऐका पोरं सोरं, महाराज मंडळी सगळं ऐका. सध्या लय YouTube चालतंय, ऐका. शरीरात जर काम तयार झाला, नीट ऐका बरं का पोरं वेरी, नीट आहे. शरीरात जर काम तयार झाला, तो डोळ्या वाटते बाहेर पडतो. जरा बारीक ऐका, शरीरात काम तयार होतो आणि तो डोळ्या वाटते बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळा काहीच करू शकत नाही, म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मन इतकं हुशार आहे, ते पाप त्याच्याकडे होत नाही, ते इंद्रियाकडे पाठवलं जातं. आणि इंद्रियात एकदा काम संचारला की विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, इथं गाथा ज्ञानेश्वरी चालत. माणसं म्हणतात हा पोरगा फार सुंदर वाजवत होता, पण नादी लागल्यापासून कुणीकडे थापा टाकतो. तो थापा नाही, तो पखवात फोडू शकतो. हे मी बोलत नाही, दुसरा अध्याय बोलतोय. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. अजून व सांगा, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. अजून ऐकायचे का? याचे 2 गुण, चांगला आणि वाईट. याचे 2 गुण, निंदा आणि स्तुती. याचे 2 गुण, सुगंध आणि दुर्गंध. दुसऱ्या त्यातल्या वाईवा, याचे 2 गुण आहेत, सुगंध आणि दुर्गंध. याचे 2 गुण आहेत, निंदा आणि स्तुती. स्पर्शाचे 2 गुण, मऊ आणि कठीण. रूपाचे 2 गुण, ब्यासूर आणि सुरे. कधीतरी ओव्या उचका. आणि काम एकदा खवळला का तो काय करतो ऐका. एक, काम वय पाहत नाही. म्हातारा माणूस बायको करू शकतो. लोक म्हणतात त्याला कशाला बायको करायची, तू मूर्ख आहे. तो फक्त वयानं दमलाय. मनानं खंबीरे होऊन जाऊ द्या. ऐका नीट. इथं कोणी केली काय ना असा घोटाळा. लय बारीक ऐका. लिंक नका तोडू. कामातूर माणूस नीट ऐका बरं का. 7 गोष्टी सांगायच्या आहेत मला. कामातूर माणूस वय पाहत नाही. कामातूर माणूस जात पाहत नाही. कामातूर माणूस नाथ पाहत नाही. कामातूर माणूस कुळ पाहत नाही. कामातूर माणूस कुळ पाहत नाही. आणि कामातूर माणूस शील पाहत नाही. आणि कामातूर माणूस काळ वेळ पाहत नाही. आणि कामातूर माणूस लाज धरीत नाही. कोणती पोरगी कोणत्याही पोराबरोबर कधी पळून जाऊ शकते का? या 7 कारण आहेत त्याला. त्याला जात नाही, लाज नाही, वय नाही, शील नाही, कुळ नाही, काहीच नाही. धडक मारिले शंकरा, धडक मारिले शंकरा, मारिले शंकरा, धडक मारिले केला ब्रह्मया समा तेरा, केला ब्रह्मया समा तेरा, केला ब्रह्मया समा तेरा. चंद्रा सिनारा, चंद्रा सिनारा, चंद्रा सिनारा, चंद्रा सिनारा, विना विना रे तो केवळ बंजारा, तो केवळ बंजारा, केवळ बंजारा.
आता अजून किचकट आहे. तुम्ही म्हणाल अख्खं कीर्तनच किचकट झालं आम्हाला पहिलंच सुधरानं, अजून किचकट काय सांगा आता. बारीक काय का मी काय करतो फक्त अवघड गोष्ट साधी करून सांगतो. आता हेच मुद्दे जर आमच्या दुसऱ्या एखाद्या महाराजांना ऐकलं असतं ना तुम्हाला त्यानं घोरायच लावला. सांगायचं ब्रह्मच पण आपल्या भाषेत सांगायचं. आता कीर्तन अख्खं वेदांतिकच आहे पण ते आपल्या भाषेत काढायचं. आणि आमची मंडळी काय करते लोक झोपावात म्हणून लय वरच जाते. आत्म्याची स्थिती कुंडलीपर्यंत आहे, कुंडलीची स्थिती ब्रह्मापर्यंत आहे. मग तो आत्मा खवळला का कुंडलीची गाठ घेतो. तर माणसं घरी झोपायला आणि लोकांना असं भाषितात हे लोक आम्ही लय हुशार आहे. काही नाही. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही. ती एक म्हातारी आहे कोलगेटची जाहिरात करते तिला जातच नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देतय. मी म्हणतो देऊ दे तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे. तुला जातच नाही. चाललंय हे असं चाललंय. जसं काल्याच्या कीर्तनामध्ये कधी कधी महाराज काय म्हणते माहिती काल्याच्या कीर्तनाचे कृष्ण गवळणी आडीत होता. या तमाशावाल्यांनी आणि त्या काल्याच्या कीर्तनावाल्यांनी त्या कृष्णाचा खेळ केला. कीर्तनकार तर कधी कधी म्हणतो कृष्ण गवळणी आडीत होता. बरं आडीत होता तर आडीत होता. आपल्या खड्ड्याच्या बाजारात वांगे बटायचे काय म्हातारी जाते का कॉलेजची पोरगी म्हातारी. मग गोकळत जाई इकायला म्हाताऱ्या जातात का कॉलेजच्या पोरी म्हातारे. कृष्ण म्हाताऱ्या आडीन का हो द्या तुमचं जाऊ द्या मी यालाच जाऊ द्या मी पागलच आहे पण तुमचं काय काय लोकांना झालं. त्या तमाशात असा येडेपणा आहे. त्या बाया नाचत येतात मेकअप करून आणि त्याचं तो धाड 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 बंद झालं का धाड 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 मग ते उपरण बांधून येतो. थांबा त्या बायांना ओळखा मला. कान फटे दिले पाहिजे. काय ओळखा तुला दारू पिऊन काय सुधारण तुला काय ओळखा. ओळखा मला मी कोण आहे. नंदाचा नंदा नाही. तुम्ही पुढे चालल्या बाजारला काय चालवलं दही रस्ता बाण स्टेज आहे भाड्याच. मग काय करा माझी आळवणी करा याची. मग त्या बाया गवळणी म्हणते फार तो कृष्ण बारीक करून टाकला या लोकांनी. बारीक तो कृष्ण कुठं हा कृष्ण कुठं. काही लोक म्हणते बघ कीर्तन तुकाराम महाराजांनी संसारावर राग ठुली मग आत्ताच्या कीर्तनाला पैशाची गरज काय. ते तुकाराम कुठं आम्ही पागल कुठं आणि तू आमच्यावर शंका घेणारा भिकार अवलादीचा बावळात कुठं. तुला अक्कल आहे का काही. पैशाशिवाय काही चालत का. तू भुकवतो कशाला येड्यावानी. तुला आहे सासरवाडीचा आधार म्हणून तू जगतोय. तुकाराम संतांनी संसारावर तुळशीपत्र ठेवलं. तू ठेव ना दुपारभर. उगाच आपलं काहीतरी बरळत राहायचं काहीतरी काय आणि काहीतरी मुद्दे काढायचे. तुम्हाला सांगतो हे ग्रुप चालवणारे जे आहेत ना मोबाईलवाले ग्रुप आणि त्याच्या खाली कमेंट टाकणारे जे आहेत ना कमेंट असे पिसावले पाहिजे महाराज. त्याला तोंडाने सांगणेच नाही रिपीट करणे खुब्यातून काढलं पाहिजे. फार यांनी गावांचं वाटोळं केलं मला. आता मी शिष्टीवाल्याला म्हणलं आवाज वाढव त्याने वाढवला विषय लगेच क्लिप. इंदुरीकर शिष्टीवाल्यावर भनकले लगेच खाली नाही हा नाही म्हणणार आणि खाली लगेच कमेंट तो नालायकच आहे म्हणजे मी आणि मला नालायक म्हणणार लाटली चड्डी नाही तो मला नालायक. अरे काय देव. मला एक सांगा हे क्लिपा टाकणाऱ्यांना हे युट्यूब चॅनल चालवणाऱ्यांना तुम्हाला काय कीर्तनातलं कळतं मला एवढं सांगा. तुम्ही एखादं पसाय एक अभंग आम्हाला फक्त हरिपाठातले 4 अभंग म्हणून दाखवा आणि आमच्या काय टिंगल्या उडवायच्या त्या उडवा.
संप्रदायाची बैठक आणि इतर क्षेत्राची बैठक फरक आहे. आता ह्या परिसराचं कौतुक केलं पाहिजे. सीताराम गडावरच्या एवढ्या लोकांना 7 दिवस जेवण घालतात. इथं सीताराम बाबाची ज्यांच्यावर कृपा झाली, महालिंग स्वामी महाराजांवर ज्यांची श्रद्धा आहे, ते लोक आज शेतकरी दुष्काळात सुद्धा लोकांना एवढ्या लोकांना जेवण घालतात. मग एवढा भव्य सप्ताह चालला, एखादा नाही पटत तुला येऊ नको, पण ग्रुपला एकमेकाबद्दल भुकायची गरज काय? आणि ग्रुपला कोण बोलतो माहिती का? ज्याची तोंडावर बोलायची लायकी नाही. समोर बसा, तडजोड होईल. आमची 6 तासाची कीर्तन आहे, 6 कीर्तन आहेत, 3 कीर्तन आहेत. एखादा शब्द खालीवर होऊ शकतो. माणूस आहे. तुम्ही आम्हाला कीर्तन संपल्या म्हणजे पाहिजे महाराज, तो शब्द आपल्याला बदलावा लागेल. थोडा खाली जातोय. आम्ही उद्याच्या कीर्तनात नाही बदलावला मग बोला. लगेच उद्या कीर्तनाला या, आम्ही तुम्हाला तितकी किंमत देतोय ना महाराज. तो शब्द कानाला थोडा खालचा वाटतो बा, आपल्याला तो बदलावा लागेल. आम्ही उद्याच्या कीर्तनात बदलावलं नाही बदलावलं तर तो ड्रॉप तरी केला जाईल. तरी एवढी तर खरा आम्ही घेऊ ना. पण तुमचं आम्हाला शांतपणाने बसून म्हणणं काम आहे महाराज. तो शब्द आपल्याला बरा वाटत नाही बा संप्रदायाच्या दृष्टीनं. हे म्हणायचं तुम्हाला अधिकार नाहीये का? आणि याला बसायला काय क्लिप लागते का? मारामाऱ्या करायला लागते का? फक्त समजते नाही ना. तुम्ही जगातल्या कोणत्याही गोष्टी एकत्र बसून सामुदायिक सोडवा, त्याला सोल्युशन आहे. पण ग्रुप टाकून एकमेकाची बदनामी करू नका. आणि ग्रुप पायी मर्डर पर्यंत लोक गेलेत. मर्डर पर्यंत गावांमधले मंदिरं बांधकामं बंद पडलेत, गावातले दवाखाने बंद पडलेत. यानं हे बुकायचं, त्यानं ते बुकायचं. आमच्या महाराज लोकांना त्याला इतकेडा त्या ग्रुपचा. कशाला पाहिजे तो? मी मोबाईल वापरीत नाही, आपली परिस्थिती नाही. या गायक वादकां सगळ्यांपेक्षा गरीब माणूस. मी मोबाईल वापरीत नाही. मला माझा जगाचा काही संबंध नाही. कीर्तन, 3 कीर्तन, 4-1.5 तास रोज वाचन, संसार चांगला. घरून निघताना घरच्यांना एक फोन करून निघायचं आणि 5 ते 7चं कीर्तन संपल्यावर 10 मिनिटं चालू करायचा. घरचे आहेत का काय याची चौकशी करायची. बस. अभ्यास जर 1.5 तास जर वाचन केलं नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. या काय गप्पा नाहीये, इथं जुळून सांगायचं. आणि हे मोबाईल वापरल्यामुळं कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही. आपल्याला काय माहिती, काय संबंधच नाही. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. कोण मिळालं तर कुठं बोर्ड वाचलं आपल्याला कळत. यायला आपल्या गावातला माणूस गेला का काही संबंध येत नाही. त्याचा फायदा इतका झालाय, चंचल वृत्ती स्थिर होते. हे गायक वादक कीर्तन संपले, एपक वाजे 1 वाजेपर्यंत मोबाईल पाहते. हे चांगलं नाही. झोपतच नाही. हे 6 महिन्यात अजून 5 वर्षानं सीताराम गडावर महालिंग स्वामीला एक मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी खोली बांधावं लागेल. नुसते धरून आणायचे. नुसतं हायवेवरून धरून आणायचा आणि खोलीत घालायचा. हॅलो आणि आजही जर गोळा केले तर असे लोक नाही. काहींच्या खिशात काहीच नसतंय. ते हॅलो मधले माझ्या कीर्तनाला विनोद करावा नाही लागत, तो आपाप होत. खरं आहे ना मा. आणि ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. अजून 5 वर्ष नाही ना सरकारी दवाखान्यात लोकांना आनंदाचं इंजेक्शन आणावं लागलं. आनंद माझ्या माहितीनुसार तुम्ही 7-8 महिन्यातून आज हसलेत. तुम्ही एवढे मोकळे हसलच नाही. जेव्हा माहीच गाठ घ्याल पुढं हसतच नाही लोक. आनंदच नाही हो. अजून 5 वर्षाने सरकारी दवाखान्यात इंजेक्शन आणायचं आनंदात. सकाळी म्हातारे उठला का टोचून आणायचं. मग दिवसभर म्हातारा
मग म्हातारी टोचून आणली का आणि दोघांचा पॉवर कमी झाला का आनंदात राहिला नाही महाराज लोकांना. ए काम तयार झाला ती काळजी नाही करायची. आता उलट ऐका. ए काम अपुरा राहिला की क्रोध तयार होतो. ए शब्द नीट आहे का. ए काम अपुरा राहिला क्रोध तयार होतो. आता इथं थोडा घोटाळा आहे. ए पोरांच्या सगळ्यांच्या पाया पडतो. ए क्रोध जर तयार झाला तर 80% जेलमधले आरोपी हे फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहेत. ते वाईट आहेत असं अजिबात नाही. फक्त ती 2 मिनिटाची झलक आहे आणि त्या 2 मिनिटाच्या झलकीत जिंदगी संपली. ए 2 मिनिटाच्या झलकीत जिंदगी संपली. तुमच्या पाया पडतो सूत्रलय म्हणून. ए अरे आता बास ना. एखाद्याला असं शुगर बिगर तर येईल अपवाद नाही. ए किचकट आहे. काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो. आणि पुढे ऐका काम जर पुरा झाला तो लोभ तयार होतो. नाही का ना. काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला लोभ तयार होतो. इथं असंच झालं की काम नावाचा नवरा या बुद्धी नावाच्या पोरीला करून दिला. बुद्धी नावाच्या पोरीनं काम नावाचा नवरा केला. पण काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल सासू. करेक्ट. त्या सासूचं नाव आहे वासना. जरा जड आहे. नवरा काम नवरी बुद्धी सासू वासना. आणि वासना नावाच्या सासूचा नवरा म्हणजे हिचा कोण होईल सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आता उलटे फिरू आपण. नवरी बुद्धी नवरा काम सासू बोला 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 वासना आणि तिचा नवरा दंभ. आणि त्या दंभाला 4 पोरी आहेत. म्हणजे ह्या कोण झाल्या तिच्या नंदा. त्या नंदांची नावं ऐका. आशा तृष्णा इच्छा आणि कल्पना. आणि त्या 4 पोरींना 6 भाऊ आहेत. पार्टी नाही तगडी आहेत. त्या 6 भावांची नावं आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. नवरी आहे बुद्धी नवरा आहे काम सासू आहे वासना सासरा आहे दंभ नंदा आहे 4 दीर आहेत 6. आणि ती पोरगी ह्या गावात नांदायला या गावात आली. नांदायला आल्यानंतर सप्ताह बसला सीताराम गडाला. त्या पोरीचा बाप तिला आणायला गेला. बाई इंद्रिकडचे कीर्तन आहे चाल. ती म्हणली बाई त्यांना विचारा. त्यांना म्हणजे नवऱ्याला. जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा आपलं काय चालत या घरात. मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा. येईन बाई येईन बाई हो येईन बाई. मुली महापौर बारीक आहे बाई काय येईन बाई मुलगी पाठवा. काय येई बा दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वाट्यावर भुकती मी घरात भुकते. माझंही कुणी ऐकत नाही. याई बा अहो मी तर वांग्यातलाय हो. मला काय वांग्यातून उपासली तर कपाशीत घोसलंय माझं काय. हो मग त्या पोरीचा बाप पोरीच्या जवळ गेला म्हणला बाई नवरा काय तुला पाठवीत नाही सासू काय तुला पाठवीत नाही सासरा काय तुला पाठवीत नाही. पोरगी रडायला लागली. बापानं रडत पोरीनं रडताना बापाला पाहिलं
आणि पुरीनं बापाला सांगितलं पाणी पुसा डोळ्यातलं. माझ्या दारात येऊन रडणं तुम्हाला शोभत नाही बाबा. का तुम्ही माझ्या दारात येऊन रडलात ना बाबा, याचं कारण सांगते तुम्हाला. याला मी जबाबदार नाहीये, तुम्ही जबाबदार आहे. पोरगी म्हणली का? का तुम्ही जर एवढ्या सुंदर शरीरामध्ये मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुमच्यावर रडायची वेळच आली नसती. कामे नदी चित्त नेले शब्द नाही दिला मागुता झालो न ते का जनार्दनी स्मरणाता साधू संतांची निंदा केली हरी भक्ताचे तुझी नाही आधार नाही कोणी नवरा मला करून दिलाय, आता तुमचा झालाय अपमान. आणि पोरगी अपमान सहन करीत नाही. मग पोरगी म्हणली आता मी बदला घेणार आहे. काय करशील मी? तुम्ही जाऊ नका. मी काम नावाचा नवरा भजनात गुंतवते, वासना नावाची सासू नामात तल्लीन करून देते, आणि खा नीट ऐका, आणि दंब नावाच्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढून देते, आणि त्या 4 खोटा उपटींचं लग्न करून देते. म्हणजे त्या नंदांचं, आणि त्या दीरांना देते वायली काढून. दीर जातील वायले, नंदांचं होईल लग्न, सासरा जाईल घराच्या बाहेर, सासू जाईल नामात तल्लीन, आणि नवरा गुतल भजनात, आणि तुम्ही मी एकटे राहाल. पण बाबा माझ्यापासून जाऊ नका. जर बाबा तुम्ही माझ्यापासून गेले ना तर मी एकटी पडेल. बाबा पडले दूर देशी माझा आठवे मानस, 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 पडले दूर देशी माझा, पडले दूर देशी माझा परदेसी माझा आठवे नको हरियोग कष्ट होता ती जीवाचे,
नको नको हवी अवघा करता होता किती वास दिन तैसी रजनी धानी व माये दिन तैसी रजनी धानी व माये 11:30 वाजले. आज तुमचा विचार काय? तुम्हाला वाटतं का तरी माझ्या पुढे बसून 2 तास झाले? पहिलं कौतिक स्वामींचं करावं, ग्रामस्थांचं करावं आणि सगळ्यात महत्वाचं पंक्ती देणाऱ्यांचं करावं, पण सगळ्यात मोठं कौतुक तरुण पोरांचं करावं. आणि हे सप्ते बिप्ते सगळे पोरांमुळेच होते. कमिट्या फिमिट्या काही करते नाही. हे फक्त माईको शहाणपणा करतात. हे काय बादल्या उचलते नाही. आज एवढ्या लोकांना वाढायचं काम तरुण पोरं करतात. इथं 100 लोकांचा साखरपुडा झाला तर वाडे विकत आणावे लागतात. सप्त्यांमध्ये पोरांना घेत जा, ग्रामपंचायतीत पोरं घेत जा 2-2, सोसायटीत 2 घेत जा, सप्ताह कमिटीत 2 पोरं राहू द्या. नुसते त्यांचा वापर करू नका. हा, आणि इथं तर भरपूर पोर आहेत आणि इथं देवस्थान इथं काही कमी नाही. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा माई कुमार कुमारी कुमारी ज्ञानेश्वर माऊली